ऋषी आमचा नितीन भाऊ, पण आज त्याला रडूशी वाटते माझ्या बापासाठी. रडलंच पाहिजे पोरांनी बापासाठी. माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे, तुम्ही ढासा बापासाठी रडले पाहिजेत. अरे काय कर्तृत्व सिद्ध केलं, काय उभं केलं कष्ट. महाराज जगदाळे गुरुजी, मी 72च्या दुष्काळात ती माणसं बघितली हो. गुरा पोटाव काय मिली टाकली. त्यांना विचारलं का करताय, म्हणले पोरासाठी करतोय. लई मोठं लग्न. अहो लेकीवर तर लई प्रेम हो. ए ताई, अरे लई प्रेम तुमच्यावर. तुम्ही येत नाही ना तोपर्यंत म्हाताऱ्याला जागेवरचं हलवत नाही बघा. ते म्हणले लांबून यायची 500 किलोमीटर येऊ दे म्हणले. ते लाडकी आहे बापाची. संतांनी वर्णन करताना धन्य माता आणि नंतर पिता. संतांनी आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले. कवनाची माय आणि नंतर बाप. याचं कारण माहिती आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईचं प्रेम हे जगातील सर्वश्रेष्ठ प्रेम आहे माय. पण तुमच्या प्रेमासमोर आमचा बाप मात्र झाकला गेला. तुम्ही एवढं प्रेम केलं, आम्ही पोटात होतो. जगदाळे गुरुजी, आम्ही घरकन फिरलो, काय सांगू गरिबीच्या यातना. घरकन फिरलो आणि आमची आई म्हणती लेकरू माझं विरुळ्यागत चला की. आई मला खरं सांगा, आम्ही पोटातला हात मारल्यानंतर त्रास नाही झाला. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. आकांत तुये जननी दुःखे धाय मुकली. 9 महिने 9 दिवस जो त्रास तुम्ही सहन केला नाही. मी काय सांगतो, तुमच्या प्रेमासमोर आमच्या बापाचं प्रेम झाकलं गेलंय. याच्या पुढं आईचं प्रेम किती ग्रेट आहे हेही लक्षात आलं पाहिजे. आईच्या डोळ्यातल्या पाण्यासमोर बापाच्या डोळ्यातलं पाणीच नाही दिसलं हो. काय प्रेम केलं मातृत्वानं. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. प्रसूतीचा काळ जवळ आला. ॲडमिट केलं. डॉक्टरांनी शेवटची सोनोग्राफी काढली आणि डॉक्टर म्हणतात पतीला अंडरकक्षमध्ये बोलवलं. एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. डॉक्टर बाळाचं काय बी उद्या हो, पण बाळाच्या आईला धक्का लावू नका, मी फॉर्मवर सही करतो. बापाने सही केली पतीनं. म्हणजे डॉक्टर ऑपरेशनला आले आणि त्यास आईला विचारलं, आई जरा क्रिटिकलच कंडिशन आहे बाबा, एक तर बाळ तरी जगणार आहे, नाही तर तू तरी जगणार आहेस. आई म्हणते डॉक्टर, आणि आईला विचारते होतोय बाळ का बाळाची आई. अहो माझे तुकडे तुकडे झाले तरी चालेल, पण माझ्या बाळाला धक्का लावू नका. लेकोराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. आई श्री कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीती. निर्लोभ निष्काम अमर्याद असं प्रेम करणारं या जगाच्या पाठीवर व्यक्तिमत्व नाही. पण महाराज ऑपरेशन झालं आणि हसत मुखानं डॉक्टर आईकडे आले. आई म्हणली काय झालं डॉक्टर. काही नाही ग आई, तुझी लई सकारात्मक ऊर्जा, तुझ्या सकारात्मक ऊर्जेनं आज चमत्कार घडवला. अरे तू तर जगलीस, तुझं बाळही जगलं. मातेच्या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आई असं प्रेमच नाही या जगाच्या पाठीवर. आई तुम्ही किती प्रेम केलं हो. तुमच्या प्रेमासमोर खरंच आमच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही आम्हाला. छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण शोभा राजांसाठी कर्नाटक प्रांतात राहून त्याग करणारा हा बाप शहाजी राजा विसरता कामा नये. तो एक बाप आहे. कौशल्या माता रडताना सगळ्यांनीच बघितली हो. लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे. माझ्या बाळाला निघू नका पण टाऊ फोडणारी देवकी सगळ्यांनी अनुभवली. ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम आणि या जीव घेणे अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन निघालेला वसुदेव हा पण एक बापच येणार आहो. तो बाप का विसरता का मग, तोही लक्षात राहिला पाहिजे नाही. पण आई लक्षात राहिली. आमचा बाप मात्र पडद्याच्या आडच आयुष्यभर राहिला. आमच्या आईला आमच्या समोर रडता आलं, पण आमच्या बापाने मात्र हुंदका आवडला बरं त्याचा. नाही रडला तो. अरे पोरांनो रडायचं होतं त्याला, त्याला बोलायचं होतं तुमच्याशी शेवट, त्याला व्यक्त व्हायचं होतं, त्याला सांगायचं होतं माझं पोरग किती ग्रेट आहे. नितीन भाऊ 1 वर्षानंतर आजही बाबाचे शब्द तुमच्या कानावरले गेले नाहीत बरं का. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. काय आयुष्यभर कष्ट केलं, प्रयत्न केला, लई मोठा संसार उभा केला हो. आणि आम्हाला चालता येत नव्हतं गड्या. आम्ही आई काय सांगितलं आता तुमचं प्रेम, तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलं गेलं. लई ग्रेट प्रेम आहे तुमचं. सॅल्यूट. जगदाळे गुरुजी, ज्या घरात आई जिवंत आहे ना त्या घरातला दरवाजा कधीच वाजवायला लागत नाही हो. आम्ही रात्री 2 वाजता गेलं की म्हातारी ताडकन उठते.
रात्री 2 वाजता पिठलं भाकरी करून देते हो. आईला म्हणलं आई लय मोठा कार्यक्रम होता ना शिकला, 1 नंबर जेवण होतं. आई म्हणते बाळा अरे 2 घास खा की मायाच. पण आम्ही विचार करतो ज्या दिवशी आमचं मातृत्व जाईल ना त्या दिवशी 5 मिनिटात पिठलं भाकरी करून देणारी आई आमच्या लक्षात येईल ना, तेव्हा राहिली नसेल ती आमच्या आयुष्यात. फार कष्ट केले हो. खरंच सांगतो या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत ना या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्यात. पण याचं फायरिंग कमी जास्त झालं ना गुरुजी, मेकॅनिकल इंजिनियरला कळणार नाही. पण घरासमोर किती बी गाड्या जाऊ द्यात, गाडीच्या आवाजावरून आपल्याच मुलाची गाडी ही ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. कुणीच नाही सांगू शकत. आईला कळतं किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. आम्ही सगळी महाराज मंडळी कोणीही वयात असू द्यात, पण आमचं लहानपण आम्हाला आठवलं ना आमच्या डोळ्यात आपसूक पाणी येतं. अहो खुरबुडीत हात तिने जो आमच्या डोक्यावर फिरवला ना गाड्या, काय ग्रेट व्यक्तिमत्व. काहींची आई जिवंत असेल, काहींची गेली असेल. आमच्या जगदाळे गुरुजीने गावं, आमच्या गोरख महाराजांनी गावं, आणि आई कधी कधी बसून म्हणावी काय माझ्या गुरुजीचा आवाज, काय रविदासचा आवाज, काय आमच्या गोरख महाराजांचा आवाज, काय कबीर महाराज अरे काय बोलतो बाबा, काय आमच्या बेलूरकर गुरुजींनी पकवाज वाजावा, आणि काय माझ्या विकासने ताल क्षेत्रात विकास केला. आईने म्हणावं. माणसं गेल्यानंतर त्याच्या आधीच जाणून घ्या बरं का, आम्ही जाणून घेतलीत आमची माणसं. आम्ही घरी गेलो ना बाबा, खरं तर आम्ही आईचा हातपाय चोळले पाहिजेत, पण आमची आई काय म्हणते बाबा दमला असशील. आईला म्हणलं आई दमलोय र, तसं नाही पण मी पायाला तेल लावतो तुझ्या. तुम्हाला एक सांगू का, संकेत महाराज आईच्या पायाला तेल लावल्यानंतर आईला समाधान नाही भेटणार, पण आईने जर आमचा पाय हातात घेतला आणि आमचा थकवा घालवला की तिला लय आनंद वाटतो. ती म्हणते बाळा आता बरं वाटतंय का तुला. पण ज्या दिवशी जाते ना त्या दिवशी कळतं इथं बसलेल्या लिकीला इचरा वानवल्या देणारी आई ज्या दिवशी जाते ना लिकीला कळतं लय महत्वाची होती. 70 वर्षाची आजी आणि 50 वर्षाची मुलगी, मला वाटलं बहिणी बहिणी आहेत. जवळ गेल्यानंतर कळत ती आईन ती मुलगी. आईला म्हणलं आई लेक आहे का तुझी. आई म्हणली हो महाराज लेकच. यार मला वाटलं बहीण आहे तुझी. बहीण नाही मारणी महाराज. म्हातारीचा गुडघा विचारा बसलेला लिकीला, गुडघा दुखत होता तरी तांदळाची गोण गाडीत टाकली, कांद्याची गोण गाडीत टाकली, एवढा डबा भरून मसाला केला. हळूच कांद्यानं जर पोराकडे बघतीन परत पिशवीत मसाला भरतीन परत पिशवीत टाकते. पोरगी म्हणते आई मलाही प्रश्न पडला ना 50 लाखाची गाडी आहे जावायची, कशा बाई करायचं आहे असं. आई म्हणते महाराज अरे मलाही माहिती आहे जावायला श्रीमंत आहे, पण आता पोरगी घरी जाईल ना त्या तांदळाचा भात करेल आणि जेव्हा भाजी करताना मसाला भाजी टाकेल ना अहो तिच्या डोळ्यात पाणी येईल. आणि ज्या दिवशी आई जाईल ना त्या दिवशी वानवल्या जाणारी आई तिच्या आयुष्यात शिल्लक नसल. महाराज लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. काय प्रेम आहे हो. एक शेवटचं वाक्य आईबद्दल बोलतो आणि बाप सांगणार आहे. आई कळली की लगेचच बाप कळला. मग धन्य माता नंतर पिता. संतांनी आधी आई सांगितले नंतर बाप. कवनाची माय आणि नंतर बाप. पहिला प्राधान्य आईला आणि नंतर सेकंड प्रायोरिटी बापाला आहे. 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका, 10 किलोचं लाकूड आणि 50 ग्रॅमचा दगड पाण्यात टाका. बसलेली माणसं फार हुशार आहेत मला माहिती आहे. पण किरण भाऊ 50 ग्रॅमचा दगड आणि 10 किलोचं लाकूड. संकेत महाराज माझं म्हणणं होतं लाकूड बुडलं पाहिजे होतं, पण विकास महाराज लाकूड नाही बुडलं, 10 किलोचं असतानाही बुडलं नाही. बुडलं काय माहिती का नितीन दादा, 50 ग्रॅमचा दगड बुडला. आम्ही विचारलं खऱ्या अर्थानं, आम्हाला प्रश्न पडला लाकूड 10 किलोचं बुडलं नाही आणि छटाकभर दगड कसं काय बुडला. याचं उत्तर पाण्याकडे आहे. दगड का बुडला याचं उत्तर शोधायचं नाही, पाण्याने लाकूड का बुडवलेलं नाही याचं उत्तर शोधायचं. आम्ही विचारलं पाण्याला का नाही लाकूड बुडलं, म्हणजे पाणी सांगतं ज्या झाडाला मी मोठं केलं ते झाड मी कसं काय बुडून देईन. किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. अर्जुना अरे लई प्रेम आहे रे आईचं मुलावर, लई प्रेम आहे शेवटच्या श्वासापर्यंत. मला थोडंसं लाईट इफेक्ट द्या. पण महाराज या सगळ्या प्रेमासमोर आमचा बिचारा बाप मात्र झाकला गेला. आता मी बघा बसलेल्या मंडपात आमच्या प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी, पण आमचा बस त्याला बाप मात्र हृदयातून रडतोय. काहींचा जिवंत असेल काहींचा गेला असेल, पण लई महत्वाचा होता तो पडद्याच्या आडचा कलाकार आहे. आम्ही सांगू आम्ही सगळेच बाप आहेत, आम्हाला लहान लेकरं आहेत, पण आम्ही आज या नव्हतो. माझ्या वयाचे तरुणी तो बसते त्यांना विचारा, ही लहान पोरगी आहे ना घरातली, ही लेक ती लई लाडाची आमची.
लेकरू असो, मुलगी असो, मुलगा असो, कुणी असो, आम्ही घरी गेलो ना कडकडून आम्हाला मिठी मारते. खरं सांगू आहे, लई प्रेम आहे बापाचं. घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक एक पैशासाठी. मी आल्यानंतर 2च मिनिटात फक्त बावनकडून परामर्श घेतला. मला नितीन भाऊ म्हणले, महाराज लई कष्ट केलं वडिलांनी. त्यांनी सांगितलं मला काय जुने दिवस होते, आत्ता आठवा. बरं त्यांचं एकट्याचा जो धर नाही बसलेल्या कोणीही पोराने आठवा. आधीची घरं साहेब कुडाची होती, अरे नंतर बंगले झाले. घर गळत होतं महाराज, इकडलं बघूला उचललं तिथं नेऊन ठेवलं. म्हातारी म्हणती, अरे तिथं बिघायला लागलं. आमचा बाप आम्हाला कोपऱ्यात घेऊन बसला हो, पण एक पावसाचा थेंब लागून दिला नाही. बिचाराचं डोकं वल्लं झालं होतं. त्याला कोण विचारणार तुला जीवनात काय संघर्ष आहे. बाप हसतो रे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. नाही रडता येतं आमच्या माणसांना, नाही रडली हो. तरुणांनो, आज कीर्तनात आव्हान करेल, बापाचं आणि तुमचं नातं मैत्रीसारखं उभं करा. अरे बोलायचंय तुमच्या बापाला तुमच्याशी. आज आमच्या भाऊला काहीतरी बोलायचंच असं, दादांना काहीतरी बोलायचं असं, आमच्या नितीन दादांशी, चिरंजीवांशी. सगळं केलं जिथल्या तिथं, वेल सेटल झालं. त्यांच्या मनातली भावना सांगू का, त्यांनी सांगितली नाही, मी सांगतो. त्यांना असं वाटतं आता या वक्ताला आमचा बाप पाहिजे होता. सगळं चांगलं झालं ना, सगळं सेट झालं, काहीच नाही राहिलं. आता काय करायचं होतं आयुष्यात. उभे आयुष्यात बाबांनी कष्ट केलं. आता दिवस होते जगायचे, पण इथं अकाली जाणं झालं. त्यांच्या मनात भावना असेल. मी सगळ्या तरुणांना हात जोडून विनंती करतोय, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वेळ द्या बरं का. एकदा काळाच्या पडद्याआड गेली ना माणसं परत नाही येत बघा. आज त्यांचा आवाज, बाबा जिथं बसायचे जिथं झोपायचे त्या सगळ्या जागा आवाज मोकळ्या झाल्यात घरातल्या हो. पुरुष आमचा नितीन भाऊ, पण आज त्याला रडूशी वाटते माझ्या बापासाठी. रडलंच पाहिजे पोरांनी बापासाठी. माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे, तुम्ही ढासा बापासाठी रडले पाहिजेत. अरे काय कर्तृत्व सिद्ध केलं, काय उभं केलं कष्ट. महाराज जगदाळे गुरुजी, मी 72च्या दुष्काळात ती माणसं बघितली हो. उरा पोटाव का मिली टाकली. त्यांना विचारलं का करताय, म्हणले पोरासाठी करतोय. लई मोठं लग्न. अहो लेकीवर तर लई प्रेम हो. ए ताई, अरे लई प्रेम तुमच्यावर. तुम्ही येत नाही ना तोपर्यंत म्हाताऱ्याला जागेवरचं हलवत नाही बघा. ते म्हणले लांब होण्याची 500 किलोमीटर येऊ दे म्हणले. ते लाडकी आहे बापाची. ज्या दिवशी फोन आला ना त्या दिवशी शांत झालं हो सगळं. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद. महाराज मला 2 मुली आहेत. आम्ही घरातून निघतो ना दोघ विकड करून मिठी मारतात. आणि ज्यावेळेस लई दमलो ना आम्ही, विकास गुरुजी तुमच्या माझ्या जीवनातला अनुभव आहे, ज्या दिवशी लई दमलो ना आम्ही एक शेवटचा व्हिडिओ कॉल करतो, सगळाच थकवा निघून जातो. पोरगी म्हणते बाबा अरे कधी येणार आहे, लवकर या ना. खरं सांगू का, प्रेम नाही बरं का असं. तुम्हाला सांगतो, ज्यांनी आईबापाची सेवा केली ना भाऊ, आज या व्यासपीठावर सांगतो तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी नाही पडणार, कधीच नाही. तुमचा हा हात तुमच्या वडिलांच्या सेवेसाठी पुढे आला ना, तो हात कधीच कुणासमोर पसरावा असा कधीच पसरावा लागणार नाही. कुणाच समोर सगळं मिळणार तुम्हाला. का माहिती का, प्रतिकूल प्रारब्ध हे आईबापाच्या सेवेने अनुकूल होत असतं. लक्षात नाही का, हे प्रेम आहे हो. असं प्रेमच नाही या जगाच्या पाठीवर कुठंच. पण माझी विनंती आहे बसलेल्या प्रत्येक तरुणाला, या सगळ्या कामातून, कष्टातून, या वेळातून, या धावपळीतून कधीतरी आपल्या बापाच्या जवळ जाऊन बसा आणि त्याचे सहज संवाद साधा. बरी आहे का तब्येत, फक्त एवढंच विचारायचं, बरी आहे का तब्येत. कडक बी ह्या स्वभावाने. महाराज गोर गुरुजी बाप तत्वी लय कडक आहे. माझं हे मात्र 70 वर्षाचं लय खतरनाक आहे. अजून चालू कीर्तनात कधी कधी उपारणं वडतं माझं मागून येऊन. मी म्हणलं अहो तुम्ही लोक बिक बघत जा. त्यांचा एक शब्द माझ्या मनाला भावलाय आज. ते म्हणले तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. बापाला पोरांनी शिकवायचं नसतं काय करायचं ते. आहे तो कडक आहे, तो स्वभावाने तापट आहे, पण त्याच्या एका हृदयाच्या कोपऱ्यात मात्र प्रेम आहे. त्याला वाटतंय लय मोठं लग्न करायचंय पोरीचं. लय माझा मुलगा हा युवा उद्योजक पाहिजे, नाही व्यवसाय क्षेत्रात फार मोठं नाव केलं पाहिजे त्यांनी. खरं सांगू ताई, ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना, या जगातला कुठलाच व्यक्ती नाही तो थांबू शकेल त्याला. अरे बाप खरं सांगतो तुम्हाला, 60वीत तो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आज पोरगी सासरी निघाली ना, पोरगी म्हणते बाबा अरे साडीवर बोट ठेवलं ती साडी दिली राव.
आपण तो बाई, अरे कष्टच तुझ्यासाठी केल्यात, चांगल्या घरात दिली बघ, कल्याण झालं माया लिकीचं. कडकडून शेवटची मिठी मारली. महाराज जावाई बापूचा दरवाजा उघडला म्हाताऱ्याने. जावाई बापू काळजाचा तुकडा दिला बरं का जपा माया पुरीला. असा योद्धा या जगाच्या पाठीवर बघितला नाही. शेवटची काही 2-3 मिनिटं राहिलीत. मी अखंड महाराष्ट्रभरात 5 राज्यात कीर्तन करत असताना कधी मातृत्व आणि पितृत्व माझ्या एकाही शब्दात तुम्हाला जाणवणार नाही. मी तुझ्यासाठी जीवन जाळले, तुने नाही पाणी पाहिजे. आम्ही वृद्धाश्रम सांगायला नाही आलो कीर्तनात, आम्ही चांगली मुलं सांगायला आलोत. मला एक जण म्हटला, महाराज तुम्ही वडील सांगताना, आई सांगताना कधी कधी तुमच्याही डोळ्यात पाणी येतं. आमच्या डोळ्यातले अश्रू दिसतात का? डोळे पाणवलेले दिसतात का? हे आम्ही सांगताना कदाचित आम्ही इथं कीर्तन करतोय, पण आमच्या बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठी ताकद आमच्या आईबापाची, सगळ्यात मोठी ताकद. आम्ही इथं उभं आहे ना, तुम्हाला ही पांढरी शुभ्र कपडे दिसतात का? माझ्या डायरीतल्या तारखा मला लक्षात नाहीत, पण माझं उद्या कीर्तन कुठे आणि कुठली कपडे इस्त्री करून ठेवायचे हे माझ्या आईला आणि बापाला माहिती आहे. काय संघर्ष आहे गड्या. त्या दिवशी जातात ना, अरे त्या दिवशी हातबल झालेली पोरगं बघितलं आम्ही. अरे म्हणलं पाणी टाकलं अंगावर. जगदाळे महाराज, गडव्यातलं शेवटचं पाणी बापाच्या अंगावर पडलं नाही पोराकडून. म्हणलं काय झालं? म्हणलं महाराज बनेलवरच बघितला हो बाप, हा शेवट पडली, काळी पडलेली पाट आज दिसली. लय संघर्ष केला बघा. जिथं बाप झोपायचा ना तिथं जाऊन पोरगं बसला. आज एकटंच बसलं, कुणालाच काही बोललं नाही. आज त्याला एकट्यालाच रडायला आलं. तो म्हणला महाराज इथं बाप झोपायचा माझा. आयुष्यात लई पैसे क्रेडिट झाले हो, पण ज्याच्यासाठी पैसे कमवले तो बापच आयुष्यातला डेबिट झाला. जायच्या आधीच मिठी मारा. चिरा पडलेला पाय आधीच हातात घ्या आणि कधीतरी तेलाची वाटी घेऊन त्याच्या हात फिरवा. तुम्हाला खरं सांगतो, शेवटचा श्वास त्याचा असा असेल ना तर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आशीर्वाद देऊन जाईल. हा संघर्ष योद्धा उभा राहिला, बापाच्यामुळे उभा राहिला धर्मवीर शंभू राजा. जाता जाता आज सुंदर या ठिकाणी माहोल निर्माण झालाय. आमच्या सगळ्यात तरुणांच्या आज आमचे पुरुषही रडतात बरं का गुरुजी कीर्तनात. कोण म्हणलं यांना रडता येत नाही? रडता येतं यांना. हे पडद्याचे आडचे कलाकार आहेत. आई तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहे, पण आमचा पुरुष पडद्याच्या आडचा कलाकार आहे. कला तर सगळेच करतो, त्याच्या कला नाही दिसत कुणाला. काय कळलंय रे दुःख तुम्हाला पोराच्या मनातला आज? अरे त्याला लय दुःख झालंय त्याचा बाप गेल्यानंतर. तो सांगू मी शकत नाही तुम्हाला काय वाटतं त्याला. माझं खेड शॉपूर गाव आहे भाऊ. 5 वर्षाचं पोरग आहे, 35 वर्षाचा तरुण पोरगा गेला आणि ते 5 वर्षाचं पोरग दारात बसलं 1 वर्षानंतर. त्याला म्हणलं काय झालं आजीला? म्हणले इथं का बसलंय? ते म्हणले त्याचे पप्पा सांगून गेले येताना सायकल घेऊन येणार आहे. त्याच्या कानावर तो शेवटचा शब्द आहे वडिलांचा. त्याला 1 वर्षानंतर आजही वाटतंय या चौकातून या घालून माझा बाप येईन सायकल घेऊन येईन. त्याला राईट मारायला घेऊन गेलो आणि गाडीत बसवलं. त्याला म्हणलो काय रे? पप्पाची आठवण येते वय? ते म्हणले बाबा मला ज्यावेळेस झोप लागायची असते ना मग मी त्यांच्या हातावर झोपतो. ते येतात रात्रीचं, ते मला एक मुका देतात, गालावर एक पापा देतात आणि मला झोप लागली की वडील निघून जातात. त्याला भास होतोय की त्याचा बाप जिवंत आहे. बघा तुम्ही त्या बसलेल्या काही पोरांचे वडील गेले असते ना, त्यांना अजूनही भास होत असेल की खरंच आमचे वडील जिवंत आहेत का गड्या. वाटत असतं आमच्या नितीन माऊला 100% वाटत असेल की कुठून तरी वडील येतील आणि त्या आवाजानं, त्या प्रेमाच्या आवाजानं बोलवतील, अरे दादा अरे तुला हे काम करायचे बरं का अजून. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. शेवटचा 1 मिनिट. ज्यावेळेस 32 मनाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजीराजे निघाले आणि या 32 मनाच्या सिंहासनावर जात असताना महाराजांची पावलं निघाली 32 मनाच्या सिंहासनावर आणि शिवराजांच्या डोळ्यातलं पाणी अचूक टिकलं शंभू राजांना. आबासाहेब अरे हे 32 मनाचं सिंहासन म्हणजे हे स्वप्न महाराष्ट्राचं आणि तुमचं. आबासाहेब अरे छत्रपती झाले तुम्ही, पण डोळ्यात पाणी का? त्यावेळेस शोभाराजे म्हणतात बाळराजे हे 32 मनाचं सिंहासन असंच नाही मिळालं. याच्या माग आमचा संघर्ष करणारा बाप उभा आहे, तो नसल जिवंत बाळराजे. पण तुम्हाला माहिती नव्ह, ज्या वेळेस अफजल खानासारखा मोठा शत्रू या महाराष्ट्रावर धावत आला ना आणि कधी काळी आम्ही आमच्या आबासाहेबांना भेटायला गेलो आणि आमच्या आबासाहेब मला तलवार देतील असं वाटलं, पण आमच्या आबासाहेबांनी वाघनख्या दिल्या. आम्ही म्हटलं आबासाहेब अरे तुमचा शोभा तलवार चालवायला शिकलाय. शोभा ज्यावेळेस मोठं संकट येईल ना त्याच बापाची आठवण काढ. तलवार नाही कामाला येणार, वाघनख्या कामाला येतील शोभाराजे. आई साहेब आमच्या आबासाहेबांनी तलवार नाही दिली हो महाराज.
आबासाहेबांना माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते. पण गुरुजी, ज्या दिवशी 6.5 फुटाचा अफजल खान उभा होता ना, आओ राजे आओ, आओ और हमारे गले लग जा, आखिर आई गया दख्खन का चूहा सिकंजे में. राजे शस्त्र घेऊन नाही यायचं दरबारात. संभाजी कावजी कोंढाळकर जिवा महाला सोबत अफजल खानाबरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अफजल खानाने घेतला सय्यद बंडा. हाव राजे हाव. आणि मग अफजल खानाची मिठी पडली, कडकड भाव वाजले. आणि या सगळ्या मोठ्या संकटात आज एक लेकरू बापाचं अडकलं, या महाराष्ट्रातला राजा अडकला. थरथर अंग कापत होतं, डोळ्यात पाणी लालबुंद डोळे अफजल खानाने धरलं होतं. त्या अफजल खानाने ज्याला धरलं त्याला मृत्यूच्या दारात ढकललं. तो अफजल खान हा शिवराजांना संपवणार होता. आणि मग शिवराजांना आठवले, आबा साहेब जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. आबासाहेब म्हणतात, राजे ओ शिवराजे, मोठ्या संकटात बापाची आठवण काढा. तलवार नाही कामाला येणार, वाघ नख्या कामाला येतील. आणि मग कट्यारीचा वार झाला. अफजल खानाने या ठिकाणी कट्यारीचा वार केला. आबासाहेबांची आठवण शिवराजांना आली. आबासाहेब, अरे तुमचा शब्द खरा झाला. आणि वाघ नख्या निघल्या, सपकन अफजल खानाच्या पोटात गेल्या. खपकन कोताला बाहेर काढला. दगा ये दख्खन के शेर ने दगा किया. आणि कृष्णाजी आला, कृष्णाजीने वार केला, वार हुकला. सय्यद बंडाने गर्दन उडवण्याचा प्रयत्न केला. आणि राजांनी आवाज दिला, जीवा चल. आला जीवा 10 फुटीनी वरती. आणि सय्यद बंडाचा हात वरछा रोडवला आणि इतिहास कडवला होता जीवा. आणि वाचला शिवा. आणि बोलले शिवा राजे, ओ संभाजी कावजी, हा अफजल खान फाडला ना, याच्या माग संघर्ष माझ्या बापाचा आहे. या वाघ नख्या माझ्या बापाने दिल्या आणि म्हणून अफजल खान संपला. महाराज, इतिहास साधारण आहे का दावा? तुम्ही कोण्या याच्यात उघडून बा, ही लिंक आजपर्यंत महाराजची जशी लावली ना आम्ही, पण आमचं कीर्तन कधी टिप्पण काढलेलं नसते. भाऊ मला आल्यावर कानात 1 मिनिटं म्हणले शंभूराजे सांगा, म्हणून मी हे कीर्तन वाढवलं पुढचं. पण भाऊ खरं सांगू का, ज्यावेळेस शंभूराजे किरणदादा शेवटचा श्वास घेत होते ना, हे शेवटचे 2-3 शब्द आहेत. शांत झाला अच्छा. आणि शांत झाल्यानंतर सगळा दरबार आज औरंगजेब म्हणत होता, ऐसा योद्धा हमने आज तक नहीं देखा, कुछ तो कहती है इसकी आंखें जगदम. काही म्हणतो, राजे काय आठवतो? राजे म्हणतात, कवी वडिलांची आठवण आली र. आमचे आबासाहेब म्हणतात, माझा संभाजी छावा आहे आणि छावा झुकत नाही कुणासमोर. आज जर झुकलो ना कवी तर हिंदू धर्म संपला. अरे दादा, डोळ्यात सळ्या गेल्या तरी छावा हल्ला नाही. राजे तप्त सळ्या विस्ताव्यासारख्या डोळे झाकणार राजे. राजे म्हणतात, डोळे जर झाकले तर छावा झुकला. आणि जर छावा झुकला तर हिंदू धर्म संपला. आणि छावा जर ताट मानला गेला तर हिंदू धर्म हा जगातला सर्वश्रेष्ठ ठरला. आमचे आबासाहेब म्हणतात, छावा हे संभाजी. शेवटचा आवाज होता या हृदयातला. म्हणून महाराज, हे कबीर महाराज मी काय जन्माला आलाय ते नंतर आहे, पण तो मरताना हिंदूच मरणार. आणि हे मरना मला जिवंत ठेवणार. क्योंकि ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, सांता की नहीं माँ, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शानं पुढीत आणि पावन झालेला महाराष्ट्र सपकन वार झाला. जीभ काढले गेली, डोळे काढले गेले. पण हे का सांगितलं? महाराजांना विचारलं कवीने, राज काय आठवतंय? राजे म्हणतात, कवी वडील आठवत्यात रे. आबासाहेब म्हणतात, बाळराजे चुकायचं नाही बरं का कुणासमोर कधीच. मनगटाची ताकद आजमा, कर्तृत्व सिद्ध करा. बघतो जंजिरा कवी, अरे घेतला असता जंजिरा, पण जंजिऱ्याची बात काय घेऊन बसला? आबासाहेबांचं स्वप्न होतं अजून थोड्या वर्ष जगला असताना छावा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. छावा हे संभाजी. शांत झाला छावा. आणि औरंगजेब म्हणला, हमने आंखें, शेवटचं वाक्य कीर्तनातला, हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई, हमने जबान काट दी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने, हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने, हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. सच में छावा है, छावा शेर का. शांत इतिहास झाला. आणि औरंगजेबाला इथंच महाराष्ट्राने गाडलं.
आणि हा इतिहास हिंदू धर्म हा गौरवशाली ठरला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली हा विठ्ठल जे झालेली सेवा भगवान परमाचरणी समर्पित करतो. बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करतो. बोलताना वाणीतून चुकला असेल, एखादा शब्द गेला असेल, अंतःकरणातून माफी मागेन. या परिवारा दुःखातून सावरण्याची शक्ती पंढरीश परमात्म्याने द्यावी अशी प्रार्थना करत शेवटची श्रद्धांजली अर्पण करतो. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले